आता विविध खेळ आलेले आहेत. प्रत्येक खेळापाठी आत्ताचा वेगळा इतिहास आहे, पण महाराजांच्या काळापासून हे खेळ आहेत आणि बैठकी खेळ वगैरे असे बरेच खेळ आहेत. आपण मॅडमकडनं जाणून घ्या. मॅडम, आपलं नाव आणि काय सांगाल? नमस्कार, माझं नाव ममता पंकज भोसले. आपला कट्टा संस्था, या संस्थेमार्फत आम्ही हे खेळाचा प्रसार प्रचार करतो. गेली 15 वर्षापासून आम्ही ह्या खेळाचं संशोधन करतो आहे. हे खेळ आम्हाला गड किल्ल्यांवरती किंवा लेण्यांमध्ये असे कोरलेले सापडले, त्याचा आपण अभ्यास केला, त्याचं संशोधन केलं आणि मग मुलांसाठी ते कपडे पटावरती आणि लाकडी पटावरती बनवले, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येतील. नक्कीच नक्कीच. मला प्रत्येक खेळाबद्दल एक आपल्या पद्धतीने सांगा, कारण आपल्या वृत्तपत्राच्या आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक पाहतात. इथे आलेले लहान मुलांना अनेक माहिती तुम्ही दिलेले, काय प्रतिसाद आहे? नक्कीच मुलांना हे आवडलेत, कारण हे खेळ त्यांना कुठेच पाहायला मिळाले नसतील आणि जरी ते गड किल्ल्यांवरती गेले तरी ते खेळ म्हणून त्यांनी कधी पाहिले नसते. तर ह्या खेळाचे नियम कसे खेळले जातात आज आपण त्यांना समजावून सांगितलं. तर हे खेळ जे आहेत, तर हा जो पहिला खेळ आहे आणि आम्ही त्यांना हेही सांगितलं की आता तुम्ही जे खेळतायत त्या खेळाचं ओरिजिन्स काय आहे, तर हे खेळ आहेत. त्या खेळाची उत्पत्ती या खेळांपासून झालेली आहे. तर आता तुम्ही एक्स अँड झिरोज खेळतात, सो त्याची उत्पत्ती या सिसिमा मधून झालेली आहे. दोघांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. आपली एका रेषेत 3 व्हायला पाहिजे असं आपल्याला खेळायचं आहे. जर एका रेषेत 3 झाले तर आपण जिंकलो असं. सो याच्यासाठी सोपं म्हणायला तो सोपा वाटतो, पण जेव्हा मुलं ती खेळायला लागली तेव्हा त्यांना कळलं की याच्यामध्ये पण आपल्याला विचार करून खेळायचं आहे. नंतर हे वाघ बकरी किंवा अडुहुल्ली नावाचा खेळ आहे. याच्यामध्ये हे 3 वाघ आहेत आणि ह्या बकऱ्या आहेत आणि हे जंगल आहे. सो एक एक करून बकरी जंगलामध्ये येणार आणि वाघाला आता बकरीचा वास येतोय, सो वाघ पुढे होतोय आणि जेव्हा सपोज अशी सिच्युएशन असेल की बकरीच्या मागची जागा रिकामी आहे तर वाघ उडी मारून बकरीला खाणार. सो ज्याच्याकडे बकरी आहे त्यांनी अशी स्ट्रॅटेजी प्लॅन करायला पाहिजे की एकामागे एक बकरी लागवा, म्हणजे वाघाला उडी मारायला चान्स नाही आहे. सो याच्यामध्ये अगेन स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आली आहे. अलाइनमेंट खेळ आहे, त्याच्यामध्ये सोंगट्या कवड्या किंवा नाही आहेत. सो ह्या रेषेमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. मला इथे मेन्शन करायचं आहे मित्रांनो की हे जे खेळ आहे त्या प्रत्येक खेळापाठी इतिहास आहे आणि हा इतिहास हा लहानपणापासून आपल्या अनेक महाराजांच्या गडांवरती अगदी लहानांपासून हा खेळ शिकवला जायचा आणि याच गोष्टींमुळे ती बुद्धी बोलतो आपण, ती पॉवरफुल होण्यासाठी असे स्ट्रॅटेजीज वापरले जायचे त्या काळात. आणि आपण बघूयात, कंटिन्यू. येस मॅडम. येस, हा पण एक नवकंकारी नावाचा खेळ आहे. कंकर म्हणजे दगड, सो नवकंकारे 9 दगडांनी खेळला जाणारा खेळ. आता तेव्हा काही असे कोरूनच खेळ खेळले जायचे आणि आजूबाजूला जे काही दगड अवेलेबल असतील त्याच्यानी हा खेळ खेळला जायचा. सो आपण आता वाघ बकरी बघितला, त्याचाच हा धातूचा वाघ बकरी आपल्याला नेपाळवरून कोणीतरी भेट दिलेला आहे. सो आणि मी मगाशी जसं सांगितलं तसं हे जेंटिल नावाच्या एका चित्रकाराने केलेलं चित्र आहे. जेव्हा त्यांनी संशोधन केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एवढे खर आणि त्या मुठभर मावळ्यानिशी महाराजांनी कसे काही गड जिंकले, पण ही बुद्धी, ही तल्लकता कुठून आली? तेव्हा त्यांनी बघितलंय की फक्त युद्धकला ते शिकत नाहीये, तर ते हे खेळही शिकतात. या खेळामधून त्यांची बुद्धी तल्लक होणं, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, स्किल्स डेव्हलपमेंट, कौशल्यता म्हणतो ती या खेळातून त्यांना मिळालेली असावी. नंतर हा तर मला वाटतं जी आत्ताशी 40-45ची लोक असतील त्यांनी त्यांच्या लहानपणी हा नक्कीच खेळला असेल. आता याचा जो ओरिजिन आहे तर ते आहे, पुढचा खेळ मी तुम्हाला दाखवेन. याचं नाव आहे चल्लसाट किंवा 8 चल्लस. या अशा सोंगट्यांनी खेळला जायचा. असे जर हे उलटे पडले तर 8 पडल्याशिवाय बाहेर यायचं नाही, जसं आता आपण 6 पडल्याशिवाय बाहेर येत नाही तसं. आणि मग आता तुम्ही जो लुडो खेळता त्या लुडोचे हे ओरिजिन्स आहे. हा एक खूप महत्वाचा खेळ आहे. आता याला बघून तुम्हाला काय आठवेल? चेस, पण हा चेस नाहीये, हा चतुरंग आहे. चेस ज्याच्यापासून त्याची निर्मिती झाली तो हा चतुरंग. हा आपला खेळ आहे. 4 जण एका वेळेला खेळू शकतात. बुद्धी बरोबर याच्यामध्ये लक फॅक्टर पण आहे. जेव्हा 3 पडेल तरच घोडा चालणार अडीचच पावलं, पण याच्याशिवाय सो याच्यामध्ये बुद्धी आणि नशीब
या दोघांचं सांगता आहे. म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चतुरंग सेना घेऊन लढाईला जायचे, त्या लढाईचं स्ट्रॅटेजी प्लॅनिंग या खेळामध्ये व्हायचं. आणि ही चतुरंग सेना तुम्हाला इथे ते पायदळ दिसतंय, घोडदळ दिसतंय, आरमार दिसतंय. सो हे चतुरंग सेना याच्यामधून या खेळातून आपल्याला दिसते आहे. आणि याच्यामध्ये हे समोरासमोरचे मित्र आहेत आणि बाजूबाजूचे शत्रू आहेत. दुसरं याच्यात महत्वाचं गोष्ट आहे की आत्ताच्या चेसमध्ये तुम्हाला वजीर दिसतो, पण यात तुम्हाला वजीर दिसत नाही. का दिसत नाही? कारण हिंदू पातशाहीमध्ये वजीर नावाचं पद नव्हतं. राजा सर्व सत्ता त्याच्या राजाकडे असायची आणि राजाच सगळे निर्णय घ्यायचे. त्याच्यामुळे हा खेळ त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. नंतर मी जसं म्हणाले की आठचल्लस आपण बघितला, त्याच्या आधीच्या ह्याच्या खेळामध्ये पण रिव्हॉल्युशन झालेत ना. सो त्याच्या आधीचा हा खेळ आहे अष्टपदम. जेवढे हे जे चौकोन आपल्याला दिसत आहेत ते कमी कमी होत गेले नंतरच्या काळांमध्ये. सो हा अष्टपदम पण तशाच प्रकारचा खेळ आहे. हे सेफ झोन्स आहेत आणि कवड्यांनी किंवा डाईसनी हा खेळ खेळू शकतो. हे जे आपण ठेवलेलं आहे बघताय तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला दगड दिसत आहेत, शंख शिंपला दिसत आहेत, हे चिचुका दिसत आहेत, गुंजे आहेत हे. सो आम्ही मुलांना हे समजावलं की तेव्हा काही विकत मिळत नव्हतं. जे निसर्गामध्ये उपलब्ध असायचं त्याच्यातूनच खेळ खेळले जायचे. सो हे त्या खेळाचे साहित्य आहे. ओके, हे पण खूप आताच्या मुलांसाठी म्हणजे आता खूप पालक असे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हा आम्ही खेळायचो खेळ, पण आता ही मुलं खेळत नाही. तर मी त्यांना हाच प्रश्न विचारला, का खेळत नाही? कारण तुम्ही त्यांना ते पोहोचवले नाहीये. जे तुम्ही लहानपणी खेळत होता ते तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. सो हा एक खूप कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन स्किल्स डेव्हलप करण्यासाठी हा खूप चांगला खेळ आहे. तुम्हाला एक एक न हलता, काच न आता हल्ली मग मी आऊट, सो काच न हलवता आपल्याला काढायच्या आहेत. सो आता ह्या खेळामध्ये काय रिव्हॉल्युशन झालंय, चायनानी ह्याच्यामध्ये मिकाडो नावाचे प्लास्टिकचे स्टिक्स आणलेत आणि ती मुलं ते खेळतायत. सो आपलं कुठेतरी गोष्टी विसरल्या जात आहेत आणि त्याच गोष्टी पाश्चात्य देशामधून आपल्याकडे परत नवीन नावाने, नवीन पद्धतीने येत आहेत. तर मी जसं मगासपासून म्हणते की ह्या जे लुडोचं ओरिजिन आहे तो आपला राष्ट्रीय बैठा खेळ म्हणजेच द्यूत, पच्चीसी, सारी पाट, याच्यामध्ये 2 डाईस आहेत आणि 4 जण हे खेळू शकतात. सो हे डबल डाईसने खेळलं जातं. याच्यामध्ये दुपटी आणि सिंगल सिंगल असं चाललं जातं. सो अगेन लुडो सारखाच तो खेळ खेळायचा आहे. मग याच्यामध्ये रिव्हॉल्युशन झालं, याच्यामध्ये अष्टपदम झालं आणि मग आठचल्लस झालं. आता हा खेळ शंकर पार्वती खेळतानाचे पण चित्र तुम्हाला इथे दिसते. तर वेगवेगळ्या शिल्पांमध्ये आपल्याला हे शिल्प दिसतात. इथे शंकर पार्वती हा खेळ खेळताना दिसतंय. तसेच हे वॉर गेम्स आहेत, ताबलफळ किंवा गोलकी क्रीडा, हा आपल्याला जोगेश्वरीच्या लेण्यांमध्ये पण सापडलेला आहे. आणि हे सगळे खेळ आपल्याला घारापूरच्या लेण्यांमध्ये, अजंठा वेलोरामध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. त्याचा आपण अभ्यास करून त्याचा प्रसार प्रचार वेगवेगळ्या ठिकाणी करतोय. आता ही तुम्हाला काय दिसत असेल तर सापशिडी. तर पहिली सापशिडी आम्ही मुलांना विचारलं, पहिली सापशिडी कोणी बनवली असेल, तर सगळेच निरुत्तर होते. मग आम्ही म्हटलं की जर मी सांगेन संत ज्ञानेश्वर महाराजांनी बनवलेली ही पहिली सापशिडी आहे. सो त्यांना प्रबोधन करायचं होतं की चांगलं केलं तर चांगलं होतं, वाईट केलं तर वाईट होतं, आणि त्याच्यासाठी त्यांनी हा खेळ बनवलेला आहे. तसंच ही रामदासी सापशिडी. नंतर आपल्याकडे ब्रिटिश राजवट आली, वेगवेगळे आपल्यावरती हल्ले झाले आणि त्याच्यामुळे त्यांना हे सगळं आपल्याला समजवायचं नव्हतं. त्यातलं मर्म, त्यातलं ज्ञान काढून घेऊन आता फक्त आपण सापशिडी खेळतोय. हा एक खूप चांगला गणित कौशल्य वाढवण्यासाठी खूप चांगला खेळ आहे. रायगडावरती पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे. तर हा खांदेरी उंदेरीच्या किल्ल्यांवरती सापडलेला आहे. याच्यामध्ये पण 2 जण खेळू शकतात आणि हा गणित कौशल्यासाठी खूप चांगला आहे. आता हा मला कोणीतरी 500 वर्षापूर्वीचा हा खेळ सापडलाय. इथे आपल्याला आफ्रिकामधून कोणीतरी हा भेट दिलेला आहे. तिकडचा हा राष्ट्रीय खेळ आहे. सो मंकला नाव आहे. साऊथला पण पलंगुली नावाने हा खेळ खेळला जातो. 7 गोटे, सातारा साईडला गायचोर, अशी 700 जवळजवळ नावं त्याच्यामध्ये आहेत. तर या सगळ्या खेळांचा आपल्याला रिसर्च आपण केलेला आहे. नॅशनल, इंटरनॅशनल लेवलला आपले पेपर्स सबमिट आहे, रिसर्च पेपर्स. आणि त्याचा आता नवीन पिढीला पोहोचवण्यासाठी, म्हणजे आता सगळेजण म्हणतात की मोबाईलमध्ये अडकली आपली पिढी, तर त्यासाठी त्यांना काय आपला पर्याय काय देऊ शकतो, तर हे खेळ ते पर्याय आहेत. आणि पालकांनी शिकून त्यांनी नवीन पिढीपर्यंत हे खेळ
त्यांना पोहोचवण्यासाठी मदत होती. त्यामुळे त्याचा प्रसार प्रचार आम्ही करतोय वेगवेगळ्या शाळेत जाऊन. त्याच्याबरोबर आपले मैदानी खेळ पण जुने आहेत जे आपण मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण आज इतक्या परफेक्ट आणि प्रत्येक खेळाचा जो इतिहास आहे तो विद्यार्थ्यांना सांगत असताना म्हणजे अनेक ठिकाणी सांगता, परंतु अशा मोठ्या प्लॅटफॉर्मला जेव्हा आपण आपलं काम करतो, आपण अनेक ठिकाणी काम करतो, पण विद्यार्थ्यांना सांगणं आणि त्यांनी ते इतक्या मनापासून ऐकणं आणि त्या खेळापाठीचा जो खरा अर्थ आहे तो त्याला कळल्यानंतरचा तो त्याच्यावरचा हावभाव काय सांगतो. म्हणजे मुलांना खूप आश्चर्यचकित होत होते की एवढे पण खेळ होते. म्हणजे आम्ही तर फक्त एखाद दोन खेळ पिक्चर मध्ये बघितले आहेत किंवा असं, पण हे सगळे खेळ आम्हाला बघून खूप आनंद त्यांना झाला आणि त्यांना एक हे वाटत होतं की आम्हाला खेळताना येते आज. तर आम्ही त्यांना नक्कीच सांगितलं की तुम्ही आम्हाला बोलवू शकता तुमच्या शाळेमध्ये किंवा सोसायटीजमध्ये, आपण त्याचे वर्कशॉप्स कंडक्ट करू शकतो. आणि त्यांना बरीच माहिती मिळाली की जसं सापशिडीबद्दलची, म्हणजे सापशिडी कोणी बनवली किंवा आपला राष्ट्रीय खेळ कोणता हे त्यांना माहित नव्हतं. तर अशा बऱ्याच प्रकारचं ज्ञान त्यांना झालं आणि हे खेळ त्यांना काही जणांना मी समजावून सांगितलं तर त्यांनी उभं राहून खेळले पण तेवढ्या वेळात आणि त्यांनी मजा केली आज. जर मला असं विचारायचं असेल की हे सगळं सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून, तुम्ही प्रबोधन करताय खऱ्या अर्थाने आणि प्रत्येक खेळाचा इतिहास सांगताय, परंतु आत्ताच्या घडीला काय खंत वाटते? खंत एवढीच की आता आपण जेव्हा पालक प्रत्येक जे बघतात आणि म्हणतात की आम्ही आमच्या वेळेला हा खेळ खेळलोय, आम्हाला हा माहिती आहे खेळ, पण मग मी त्यांना पुढचा प्रश्न माझा त्यांना असतो पण आताची मुलं खेळत नाही, आताची मुलं मोबाईलमध्ये असतात. तर माझा पुढचा प्रश्न असा असतो की मोबाईल कोणी दिला. एक दुसरं म्हणजे तुम्ही त्यांना शिकवणार तेव्हाच त्यांना कळणार ना तो. तर तुम्ही त्यांच्या बरोबर खेळत जा तरच हे जे आपली संस्कृती आहे खेळांची ती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत. कारण आपण लहानपणी होतो तेव्हा आपल्याला कोणी शिकवलंय, सो आपण हा पुढे घेऊन जात नाहीये वसा. जर तो तसा नाही गेला तर ते कुठेतरी आपली संस्कृती, कारण खेळ हा खूप महत्वाचा घटक आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी. खेळाशिवाय मुलांचं आयुष्यच नाहीये. कारण एखादी लिहूनच ठेवलं की प्रत्येकाचं जसं ऑक्युपेशन असतं प्रत्येक वयामध्ये, तर लहान मुलांच्या वयामध्ये त्यांचं ऑक्युपेशन हे खेळच आहे. तर त्यांनी हे मनसोक्त खेळलं पाहिजे आणि त्याच्यातूनच त्यांचा विकास होणार आहे. आपण म्हणतो वेगळं काही त्यांना शिकायची गरज नाही, कारण आम्ही विटी दांडूचे पण आम्ही वर्कशॉपमध्ये घेतो. तेव्हा मला एका मोठे इंजिनियर होते, त्यांनी मला सांगितलं की माझं जजमेंट एवढं करेक्ट आहे आणि हे कशामुळे झालंय ते विटी दांडू खेळल्यामुळे. तर अशा ह्या खेळांचे त्यात खूप फायदे आहेत. सो ते पालकांनी समजून घेऊन त्यांनी खेळलेले खेळ पुढच्या पिढीपर्यंत पोचायला पाहिजेत, हे आमचं ध्येय आहे. नक्कीच. आणि मित्रांनो, मी मॅडमने सांगितलेलं आहे, मॅडम जे सांगतायत तोपर्यंत मॅडमचा नंबर किंवा वर्कशॉपचं नाव आणि वर्कशॉपचा नंबर खाली मी तिकडे त्यांचं कार्ड मेन्शन करणार आहे. कोणाला जर त्यांच्या ठिकाणी सोयीनुसार जर त्यांना शाळा असेल किंवा अनेक ठिकाणी जर त्यांना अशा पद्धतीचे वर्कशॉप्स करायचे असेल तर नक्कीच तुम्ही आवर्जून करा, मी असं म्हणेल. कारण प्रत्येक गोष्टीपाठी किती इतिहास आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फक्त शक्तीने नाही तर युक्तीने पण ते खेळ, आणि हे जे बैठक खेळ आहे ते प्रत्येक बैठकच खेळ आहेत, असं उभं असं काहीच नाही. प्रत्येक इथे असलेला या टेबलवरती प्रत्येक खेळ हा बैठकच आहे. त्यामुळे लहानपणापासूनचे ते महाराजांच्या गडावरती असलेले संस्कार, त्याच्यानंतर तो मावळा तयार होतो आणि तो मावळा काय करतो हे आपल्या इतिहासातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मित्रांनो, मी सध्या आहे बाल मराठी संमेलनला आणि या संमेलनात अलबत्त्या गलबत्त्या हा शो होतोय आणि प्रमुख भूमिका साकारणारे कलावंत आपल्यासोबत आहेत. कलाकार, नाट्य कलाकार म्हणू शकतो मी, जे अनेक चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे, परंतु नाटक ती नाळ जोडलेली आहे. त्याच्यामुळे त्या रंगमंचावरती काम करत असताना त्यांचा अनुभव हा दांडगा आहे आणि ह्या नाटकाचे अनेक प्रयोग झालेले आहेत. विमल सर, खूप मजा येते. कारण नमस्कार, मी सनीभूषण प्रमोद मुनगेकर, अलबत्या गलबत्या तुम्हा सगळ्यांचा लाडका यो. तर आज बालसंमेलनात हा मराठी बालसंमेलन आहे आणि मराठी अभिजात भाषा जशी आपण घोषित केलेलीच आहे आणि ती अभिजातच आहे. कारण त्याची ऋणं, त्याची पाळंमुळं खूप वर्षांपूर्वी रुजलेली आहेत आणि ती आपल्याच रक्तात आहेत आणि ती
वर्षानुवर्ष ही नाट्य परंपरा जी चालत आलेली आहे त्याच्यामुळेच आज संस्कृती आपली जी भाषा आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचते. आणि मराठी भाषा जेवढी प्रेमळ, जेवढी कणखर, जेवढी ताकदवर आहे तेवढी जगातली कुठलीच भाषा नाही असं मला वाटतं. आणि त्याच मराठी भाषेचं हे मराठी नाटक अलबत्या गलबत्या यो. नक्कीच एका महाराष्ट्र शासनाच्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे अनेक नाटकं आपण करतो तर एक मोठा मंच आहे खरं तर हा शासनाचा मंच म्हणजे मोठा मंच. आणि या मंचावरती खूप कमी कलाकारांना संधी मिळते. ती संधी आपल्या या कलाकारांना मिळालेली आहे, विशेषतः या नाटकाला मिळालेली आहे. काय खूप बरं वाटतंय कारण मराठी कसं आहे आज मराठी चित्रपटांना तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की थिएटरला आम्हाला थिएटर मिळत नाही, खूप झगडावं लागतं निर्मात्यांना त्या थिएटरच्या मालकांबरोबर. पण एकच अशी गोष्ट आहे मराठी नाटक जे कुठेही अजूनही पब्लिकनी ते सोडलेलं नाही. आणि महाराष्ट्रभर जेवढे मराठी थिएटर्स आहेत ते अजूनही मराठी नाटकांसाठी पहिले अवेलेबल असतात. त्यामुळे मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. पण जसे मराठी नाटकाला अवेलेबल आहेत तसंच महाराष्ट्रात मराठी सिनेमांना पण तशीच जागा मिळाली पाहिजे. आणि ह्यासाठी पब्लिकने पण थोडंसं सहभाग घेतला पाहिजे. कारण खूप प्रयत्न आपण करतो. म्हणजे आता मी ॲज अ कलाकार, ॲज अ निर्माता, ॲज अ दिग्दर्शक मी पण सिनेमे केलेले आहेत. मी 12 सिनेमे केलेत. या वर्षी 12 सिनेमांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मी केलेला आहे. पण त्या सिनेमांना मला थिएटरपर्यंत आणायचं आहे पण ते मला थिएटर्स मिळत नाही. आज मराठी रंगभूमीवर मी आज जवळजवळ 7,500 प्रयोग केले असतील मी. म्हणजे वेगवेगळ्या नाटकांची अलबत्या गलबत्या असो, ऑल द बेस्ट असो, ऑल द बेस्ट पार्ट 2 असो, जास्वंदी असो, अशी असंख्य नाटकं मी केली. त्याच्यात 7,500 प्रयोग आतापर्यंत झाले आहेत. पण त्यावेळेला मला कधीच कुठेही प्रॉब्लेम नाही झाला कारण मराठी नाटक नेहमी अवेलेबल असायचं. मराठी रंगभूमी, स्टेजेस सगळे आम्हाला अवेलेबल असायचे. तसंच सिनेमांना पण व्हावं अशी इच्छा करतो. आणि मायबाप रसिक कारण त्यांच्यामुळेच आज हे मराठी नाटक प्रगल्भ झालेलं आहे आणि इतकं मोठं झालेलं आहे. मराठी भाषा इतकी मोठी झालेली आहे ती मराठी रसिक प्रेक्षकांमुळे ती त्यांनी टिकवून ठेवली आहे. आणि तेच ह्या गोष्टींना मोठं करू शकतात आणि आपली महाराष्ट्रातली मराठी भाषा ही मोठी होऊ शकते. प्रश्न मला सर असा असेल पुढचा की काय प्रतिसाद आहे आजच्या कार्यक्रमाला? विविध ठिकाणांहून आलेले बाल कवी असतील, बाल कलाकार असतील ज्यांनी या मंचावरती सादरीकरण केलं आपलं, आणि काय प्रतिसाद आहे सर या कार्यक्रमाला? प्रतिसाद इतका अप्रतिम आहे की आज जसं मी मगाशी म्हटलं महाराष्ट्रातला ऑडियन्स आज ह्या संमेलनाला महाराष्ट्रातले वेगवेगळे म्हणजे आज मला खूप बरं वाटलं. गांधी टोपी घालून काही म्हणजे वेगवेगळ्या राज्यातनं आलेत. म्हणजे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर असो, कोल्हापूर असो, सातारा, सांगली, सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं कोकणातले काही बालकलाकार आलेले आहेत. मला इतकं बरं वाटलं की सगळी इतकी महाराष्ट्रातली छोटी छोटी मंडळी जी छोटे छोटे कलाकार तेही इथे आलेत आणि त्यांचा सहभाग आहे. मराठी रसिक प्रेक्षक आहे. आज खूप मोठा हॉल म्हणजे जवळजवळ स्टेडियम मध्ये आज शो करतोय असा फील येतोय कारण खूप मोठा ऑडियन्स आहे. तर त्याचं म्हणजे आपण क्रिकेटची मॅच कशी स्टेडियम मध्ये जो गदारोळ असतो, लाखो लोकांचा गदारोळ असतो, तसाच आज ह्या मराठी रंगभूमीला हा स्टेडियमचा ऑडियन्स लाभलेला आहे. त्यामुळे धमाल येते. आजचा इन्सिडेंट मित्रांनो घडलेला आहे. तो इन्सिडेंट सविस्तर मी थोडक्यात काय सांगण्यापेक्षा सरांकडनं ऐकून घेऊयात आपण. कारण काय होतं, कलाकार आणि त्याचा परफॉर्मन्स आपण बघतो पण त्याच्या पाठची त्याची जी मेहनत असते किंवा त्याच्या आयुष्यातले अनेक प्रसंग असतात तो ते सगळं कुठेच दाखवत नाही स्टेजवरती. आणि ते सगळं न दाखवता तो कलाकार तो तितक्याच जोराने तितक्याच हिमतीने परफॉर्म करतो त्या स्टेजवरती आणि त्या कलाकाराबद्दल अनेक ठिकाणी बोलतात. पण आज तशी एक गोष्ट घडली की आम्ही गोव्यातला प्रयोग संपूर्ण चांगला धमाल गोव्यातल्या ऑडियन्सला खुश करून आम्ही निघालो. एक 10-12 तासाचा प्रवास आहे तो. त्या प्रवासात अचानक खेडच्या हायवेला म्हणजे समोर दरी होती आणि म्हणजे आमच्या ड्रायव्हरचं कौशल्य ते की त्यांनी त्या दरीत कोसळू न देता एका ट्रकला धडकली गाडी. त्याच्यामुळे आमचा ॲक्सिडेंट झाला मोठा. त्याच्यामुळे काही लोक जखमी झाले. मला पण इथे डेंगूळ आलाय. काही लोकांना कमरेला मार लागला कारण तो झटका इतका जोरात होता. कारण समोर जी बसला काच असते ती पूर्णच्या पूर्ण काच फुटून आमच्या जो हे ऑपरेटर म्युझिक ऑपरेटिंग करतो त्याच्या डोक्यात खोप पडली आहे. त्याला घळाघळा रक्त व्हायला लागलं. ड्रायव्हर जो ड्राईव्ह करत होता त्यालाही
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. 2 जण खूप गंभीररित्या जखमी झाले. पण त्या एवढ्या प्रसंगातनंही आम्ही बाहेर आलो आणि आज तोच म्युझिक ऑपरेटर डोक्याला पट्टी लावून आपण म्हणतो ना रणभूमीवर किती काही झालं शो मस्ट गो ऑन, तसा तो आज तो उभा आहे. आम्ही पण सगळे कलावंत, कोणाला कमरेला लागलाय, कोणाला हाताला खरचटलाय, सालपटं निघाली आहेत, डेंगूळ आलाय, तरी त्याच जोमाने त्याच ताकदीने आम्ही काम करतोय. कारण शो मस्ट गो ऑन आणि मराठी रंगभूमीची जी ताकद आहे ती आम्हाला बळ देते, एनर्जी देते आणि तीच आम्ही परफॉर्म करतो. आणि असंच ईश्वरचरणी रंगदेवतेचा आशीर्वाद असाच राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नक्कीच कलाकाराला रंगदेवतेचा आशीर्वाद असतो आणि धगधगती मुंबईच्या माध्यमातून या नाट्य प्रयोगाला किंवा या नाटकाला खूप खूप शुभेच्छा सर. आणि धगधगती मुंबई बरोबर गप्पा गोष्टी केल्याबद्दल. धगधगता इतिहास आहे हा मराठी रंगभूमीचा. अलबत्या गलबत्या यो.